वाल्मिक कराड्याला अटक झाल्यापासून केज तालुक्यातील कोरेगाव गावचे जे सरपंच आहेत बालाजी तांदळे हे त्याला सतत मदत करत आहेत। त्याचे अनेक पुरावे समोर येत आहे। सीसीटीव्ही फुटेज मध्येही 1 तारखेला ज्यावेळेस वाल्मिक कराड याला SIT आणि CID तपासासाठी केज इथं आणलं होतं त्यावेळेस बालाजी तांदळे ही त्याला तिथं भेटायला गेले होते आणि त्याच वेळेस संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनाही CIDने त्या ठिकाणी बोलवलं होतं आणि त्याच ठिकाणी बालाजी तांदळे यांनी संतोष देशमुख याचे बंधू धनंजय देशमुख यांना धमकी दिली होती आणि त्याची तक्रारही धनंजय देशमुख यांनी केली होती पोलिसांना। त्यानंतर विष्णू चाटे याला 4 जानेवारीला गेवराई पोलीस स्टेशन मध्ये आणलं होतं, तिथं त्याचा मुक्काम होता। त्या दिवशी याच गेवराई शहरामध्ये एका ठिकाणी हा ब्लँकेट वगैरे घेताना दिसला आहे बालाजी तांदळे आणि तेच ब्लँकेट त्यांनी पोलीस चौकीमध्ये जाऊन नंतर विष्णू चाटे याला दिला असंही बोललं जात आहे। त्यानंतर 6 तारखेला ज्यावेळेस जयराम चाटे, सुदर्शन गुळे व इतर जे आरोपी आहेत त्यांना केज न्यायालयात आणलं होतं, याला पोलिसांनी कोर्टाच्या आवारामध्ये यायला परवानगी दिली होती। हा कोण आहे बालाजी तांदळे? हा या आरोपींना खंडणी व खुनातील आरोपींना मदत करत आहे। याच्यावर कारवाई पोलीस प्रशासन करणार की नाही करणार? त्यामुळेच अंजलीताई दमानिया जे म्हणत आहे की हे प्रकरण आर्थर रोड जेल मध्ये आलो सगळे कैदींना व हे प्रकरण मुंबईतील कोर्टामध्ये याची हिअरिंग घ्या। काय वाटतं तुम्हाला? अंजलीताई दमानिया जे म्हणत आहेत ते बरोबर आहे की चुकीचं? कमेंट करा कमेंट बॉक्स मध्ये।